आपल्या सामन्याला सुरुवात म्हणजेच आक्रमणाचा पहिला मान दिला गेला तो माळवाशी संघाला 6 नंबरचा खेळाडू मुंडेकरवाडीच्या 7 खेळाडूंसमोर बोनस ऑन पहिलीच रेड मारल्याचा दावा करतोय पाहूया आणि पहिला धक्का दिला गेलाय तो मुंडेकरवाडी संघाला आणि 1 गुणाने श्री गणेशा केलाय तो माळवाशी संघाने प्रत्युत्तर दाखल मुंडेकरवाडीचा खेळाडू सावध पवित्रा घेतला जातोय कोणताही तो क्रमांक करता मैदान परत पुन्हा एकदा 72 नंबरचा खेळाडू 20 नंबर जर्सीबद्ध खेळाडू माळवाशी संघाकडून बोनस ऑन 6 खेळाडूंसमोर मुंडेकरवाडीच्या आक्रमक असा पवित्र तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय बचाव केला जातोय तो लाथरीकडे टिपण्याचा प्रयत्न केला जातोय पण तो मान्य केलाय दुसरा धक्का दिला गेलाय तो मुंडेकरवाडी संघाला पहिला आणि दुसरा धक्का दिला गेलाय तो मुंडेकरवाडी संघाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळतोय बघा हम भी कुछ कम नाही असं म्हणत त्यांनी प्रत्युत्तराला प्रत्युत्तर दिलंय मुंडेकरवाडी संघाने आम्ही काही कमी नाही असं म्हणत 1 गुण या ठिकाणी संपादन केलंय उत्तराला प्रत्युत्तर जोरदार दिलंय आता मात्र माळवाशीचा हा खेळाडू आक्रमक पवित्रा घेतला जाते तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं स्वतःचा बचाव केला जातोय तो मुंडेकरवाडी संघाकडून दोन्ही तालुक्यातील मातबर संघ म्हणून ओळखले जातात मातबरचा खेळाडू मागच्या जो सामना झाला त्याच्यामध्ये भरीव अशी कामगिरी केली होती आणि बोनस मागण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 1 गुण घेतलाय तो चांगल्या प्रकारचा आपल्याला या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय तो मुंडेकरवाडीच्या संघाकडून तेवढाच आक्रमक असा पवित्रा घेतला जातोय तो माळवाशी संघाकडून असा एक हा चपाचा खेळाडू 20 नंबरचा खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न करत होतो आणि बोनस घेतला का हो मी बोनस मारलाय असा दावा केला आणि तो पंचांनी मान्य केलाय प्रत्युत्तर हा एक मातबरचा खेळाडू मागच्या लाथरीकडे जिंकण्याचा प्रयत्न करतोय 2 नंबर जर्सीबद्ध खेळाडू पण तेवढ्याच प्रकारचं आपल्याला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते माळवाडी संघाकडून प्रत्युत्तर दाखल माळवाडी 6 नंबर जर्सीबद्ध खेळाडू चांगल्या प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही या संघाकडून तेवढेच चांगला बचाव केला जातोय तो मुंडेकरवाडी संघाकडून बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार हा खेळाडू आपल्याला रेड करताना पाहायला मिळतोय तो कोणताही धोका न करता माझ्या परत पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल 9 नंबर जर्सीबद्ध खेळाडू मुंडेकरवाडीचा माळवाशीच्या 5 खेळाडूंसमोर बोनस ऑफ साखळी लावली ती 2-2-1 ची लाथरीकडे टिपण्याचा प्रयत्न करतोय तेवढाच चांगल्या प्रकारचा बचाव केला जातोय तो माळवाशी संघाकडून आणि कोणताही धोका न स्वीकारता मदत परत प्रत्युत्तर दाखल माळवाशी संघाचा हा 9 नंबर जर्सीबद्ध खेळाडू खोलवर चढण्याचा प्रयत्न करतो हाताकडे टिपण्याचा प्रयत्न करतोय चांगल्या प्रकारचा बचाव केला जातोय तो मुंडेकरवाडी संघाकडून आक्रमण आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय आणि तेवढंच क्षेत्ररक्षणही चांगल्या प्रकारे पाहायला मिळते मुंडेकरचा मुलं बघा सुंदर अशी सागे पकड गेली आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय आणि चक्रव्यूहामध्ये त्या मुंडेकरवाडीच्या हा खेळाडू फसला गेलाय आता मात्र 3rd रेड बोनस या ठिकाणी मिळणार नाही कारण 4 खेळाडू आहेत 8 नंबर जर्सीबद्ध खेळाडू माळवाशीच्या खेळासोबत बघा 3rd रेड काही गरज नव्हती घाई केली जाते गरज नसताना अति आत्मविश्वास दाखवला गेला आणि त्याचे परिणाम 1 गुण या ठिकाणी गमवावा लागला मित्रांनो कबड्डी असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये एक जरी चूक केली तरी 1 चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचा आपल्याला वारंवार याचा अनुभव आहे 20 नंबरचा खेळाडू आणि काही खराब आपल्याला या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय तो मुंडेकरवाडीचा प्रत्युत्तर दाखल मुंडेकरवाडी संघाकडून वारंवार हा खेळाडू आपल्याला रेड करताना पाहायला मिळतोय तेवढंच चांगल्या प्रकारचं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते मारल्याचा दावा करतोय 9 नंबर जर्सीबद्ध खेळाडू 4 खेळाडूंसमोर बोनस या ठिकाणी मिळणार नाही कारण 4 खेळाडू आहेत प्रत्युत्तर दाखल 20 नंबर जर्सीबद्ध खेळाडू
वारंवार आपल्याला खेळाडू रेड करताना पाहायला मिळतोय. संपूर्ण संघाची जबाबदारी मला वाटतं ह्या खेळाडूवर आहे. माळवाशीच्या तेवढंच चांगल्या प्रकारे या ठिकाणी बचाव केला जातोय तो मुंडेवाडी संघाकडून. बोनस ऑन आहे मात्र कोणतेही जोखीम न स्वीकारता मैदानात परत. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल मुंडेवाडीचा 9 नंबर जसे खेळाडू 4 खेळाडूंसमोर थोडा सावध पवित्रा घेतला जातोय. दरम्यान मुंडेवाडी संघाकडून तृतीय काळ घेतला. अभिजित नटे कृपया आपण व्यासपीठावर जायचंय. अभिजित नटे आपण कुठे असाल कृपया आपण व्यासपीठावर जायचंय. प्रत्येक रेडरसाठी खुशखबर, जर आपण एका रेडमध्ये 3 गुणांची कमाई केली तर आपल्यासाठी गाता बोटकर हिचकडून रोख रुपये 200 आपल्याला बक्षीस झालेलं आहे. गाता अभिजित नटे खास मला वाटतं पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला धन्यवाद देतो. मध्यांतराच्या सामन्याला सुरुवात माळवाशी संघाकडून. 12 नंबरचा खेळाडू मुंडेवाडीच्या 5 खेळाडूंसमोर बोनस ऑफ. कोणताही जोखम न स्वीकारता मैदानात परत. पुन्हा एकदा 10 नंबरचा खेळाडू वारंवार आपल्याला आक्रमण करताना पाहायला मिळतो हा खेळाडू मात्र कोणतीही जोखीम न स्वीकारता मला वाटतं थर्ड रेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 20 नंबरचा खेळाडू वारंवार आपल्याला आक्रमण करताना पाहायला मिळतो. हा खेळाडू एक मागच्या सामन्यामध्ये चांगली भरीव अशी कामगिरी केली होती ती या खेळाडूने. खेळाडूकडून कोणताही धोका नसतं थर्ड रेट. आता मात्र ह्या खेळाडूंना गुण आणावा लागेल. बोनस या ठिकाणी बोनस ऑफ आहे कारण 5 खेळाडू आहेत. आता मात्र ह्याला खरी परीक्षा आहे ती या खेळाडूची बघा. आणि सुंदर या ठिकाणी पकड केली गेली तो आणि खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय थर्ड रेट मध्ये कारण खेळाडूला जीवाचं राट करावं लागणार होतं. थर्ड रेट आता पुन्हा मात्र थर्ड रेट माळवाशीसाठी थर्ड रेट या ठिकाणी बोनस घेता येणार नाही कारण 4 खेळाडू आहेत. हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न करतो. ह्या खेळाडूला मात्र आता परिश्रम घ्यावे लागणार आहेत कारण 1 गुण आणावा लागणार आहे. पाहूया काय करतोय खेळाडू माळवाशीचा. खोरोच करण्याचा प्रयत्न करतोय बघा. अरे बापरे, एक पाहूया काय केलंय ते खेळाडूने. 4 6.1 2 3 नवे 4 नवे 5 6 अख्खं घरट उद्ध्वस्त करून टाकले. सुरुंग लावला गेलाय तो या ठिकाणी मुंडेकरवाडी संघाचा. दाखल 9 नंबरचा खेळाडू हा एक चपळ असा खेळाडू आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करत होतो. खोरोच फक्त बोनस घेतल्याचा दावा करतोय. हो मी बोनस मारलाय आणि पंचाने तो कबूल केला गेलाय. अति आत्मविश्वास सांगितलाय की मी बोनस मारलाय आणि तो पंचाने कबूल केलाय. प्रत्युत्तर दाखल 20 नंबरचा खेळाडू. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. या सामन्याचं पंचमन काम पाहता येते आदरणीय पप्पादादा गांधी, शांतारामजी वेलेसर, भाईजी खामकर आणि लाईन म्हणून काम पाहता येते हर्षलागर आणि नितीन भोसले. प्रत्युत्तर दाखल नंतर होणारा सामना अजय सांबापूर वर्सेस मायनवाडी. तिसरा अंतिम पुकार. बरोबर चढवण्याचा प्रयत्न करतोय. बोनस घेण्याचा प्रयत्न बोनस ऑन आहे बघा. फसला गेलाय तो. चांगली प्रकारची पकड टाकली गेली ती बघ. धक्क्यावर धक्के दिले जात आहेत ते मुंडेकरवाडी संघाला. चांगला आपल्याला खेळ पाहायला मिळतोय तो माळवाशी संघाकडून. मी म्हटलं मगाशीच की दोन्ही तालुक्यातील मातबर संघ आहेत. काय होणार कोणीही सांगू शकत नाही. सामना संपायला काही मिनिटं शिल्लक.
माळवाशी संघ कोणतीही जोखीम स्वीकारायला तयार नाही. शेवटची 3 मिनिटं सामना संपला. शेवटची 3 मिनिटं जर मुंडेकरांना कमबॅक करायचं असेल तर खूप कष्ट करावे लागणार, खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. जर कमबॅक करायचं असेल तर मुंडेकरांनी संघाला खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. काही मिनिटं शिल्लक आहेत सामना संपायला. तेवढं चांगल्या प्रकारचा आपल्याला जो बचाव केला जातोय तो माळवाशी संघाकडून 1 नंबरचा खेळाडू मुंडेकरवाडीचा. ज्या खेळाडूला काहीतरी करावं लागणार आपल्या संघासाठी, मात्र कोणतीही जोखीम न स्वीकारता मैदानात थर्ड रेड बोनस या ठिकाणी ऑन आहे. 6 नंबरचा खेळाडू बोनसचा फायदा घेऊ शकतो हा खेळाडू. आता मात्र ह्या खेळाडूला गुण आणावाच लागणार. पाहूया काय खेळाडू करतो तो. लाथणीकडे टिपण्याचा प्रयत्न करतो पण चांगल्या प्रकारचा आपल्याला इथे सांघिक पकड पाहायला मिळते. ती मुंडेकरवाडी संघाकडून चांगल्या प्रकारे या ठिकाणी पकड पाहायला मिळते. 2 मिनिटं सामना संपायला. शेवटची 2 मिनिटं. 9 नंबरचा खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस ऑन. अतिशय सरंगदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो असफल झाला. प्रत्युत्तर दाखल महाराष्ट्र संघाकडून 20 नंबरचा खेळाडू उंच खुरा असा खेळाडू. एक भरीव कामगिरी पूर्ण संघाची जी जबाबदारी आहे ती या खेळाडूवर आहे. पाहूया हा चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघाकडून. थर्ड रेड बोनस ऑन. बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातो. खोलवर चढण्याचा प्रयत्न केला जातो. तेवढ्याच प्रकारचा बघा 1 गुणांची कमाई करता येतो. शेवटचं 1 मिनिट सामना संपायला. शेवटचं 1 मिनिट. 14-7 माळवाशी 14 मुंडेकरवाडी 7. मराठी सामना विरुद्ध दिशेने झुकला जातोय. काही सेकंदच शिल्लक या ठिकाणी सामना संपलेला आहे.